आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव। आवाज सत्याचा न्यूज लाईव्हच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन इथं बेलगव्हाण येथील 4 नमधर्मास ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल। बेलगव्हाण येथील सुरेखा ज्ञानेश्वर बेलगव्हाणे यांनी माजी आयुक्त संभाजीराव सरकुंडे व पॅन्थर संघटना अध्यक्ष देविदास डाखोरे यांची भेट घेऊन झालेल्या सविस्तर अन्याय समजावून सांगितला। पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपी अजय उल्हास चव्हाण, रोहित राजेश जाधव, अजय रंजना पवार, शशिकला राजेश जाधव हे सर्व आरोपी जात बंजारा असून त्यांनी संगनमत करून मुलासोबत केलेल्या वादाचं कारण वरून चापट मारून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जातीवाचक शिवीगाळ केली। त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये ग्रामीण इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अन्यायाला वाचा संभाजीराव सरकुंडे आयुक्त यांनी फोडले। बेलगव्हाणे गव्हाणे नाही का? हो। आणि तुम्ही बेलगव्हाणचे राहणार का? हो। काय घटना घडली? आजच घडली का? काही रात्री कालच्या रात्री घडली? हो। काय झालं नेमकं? मी गेलती किराणा दुकानवर सामान आणायला। हा, तर त्यानं आधी 2 दिवसा पहिले पोराला मारलं होतं। पोरग बेहोश पडोस तर मारलं त्यानं। बेहोश पडतो मारलं तुमच्या? हो, पोराला। का मारलं ती माहितीच नाही ना, ती काय साठी झालं तर खाली आपल्या लेकराला कोणी का मारते ते माहित पाहिजे। तर ते होती बंजाऱ्याचीच पूर्ण पोरं। हा, काल मग ती का दुकानवर गेली मी सामान घ्यायली। त्याने मला आवाज दिला, मग मी गेली तर त्या पोरायनं 3-4 होते तर त्या 3-4 पोरायनं मला मारपीट केली। हा, आणि त्याची माय पण आली, मग त्याच्या मायने पण मारलं 3 जणींना। तर मग अंगावर ब्लाउज पट्टीवर शिवाय द्या अंधाडान फांदाडान म्हणत तुमच्या अवस्था काय होती म्हणे, काय करता म्हणे, पोराला मारलं तर काहीच नाही केलं म्हणे, आताच मारलं तर काय करता म्हणे, असे म्हणू लागले। मी एकलीच होती, मग पोराला माहित नाही, मी मालकाला माहित नाही, मी एकलीच गेलती दुकानवर। तर मग ते तसं झालं, मग ते दोघी तिघी दुसऱ्या बाया आल्या, त्यानं समज घातली आणि त्यानं मला समोर घालून घरी आणलं। आपल्या बाया की त्यांच्या? आपल्या बाया। आपल्या बायांसमज घालून घरी आणलं। मी आमले चला बरं म्हणलं पुसदला जाऊ आपण। मग पुसदला आल्यानंतर नाही का तिथं गेलो ग्रामीणला, रिपोर्ट घ्या आणलं।